फायनली गाईस एन्जॉय करतो आणि फिरतो आम्ही आज. असंच काही काम नव्हतं आम्हाला आणि फार तर नाहीच भेटला. अरे बाबा, आता मित्रांनो बघू शकताय आपला आयन बाबा गाडी चालवतोय. काय बोलताय नक्की बघा. चला पाहूया व्हिडिओ. हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. आय एम जॉन सीना, तुमचे जॉन सीना कृष्णा. तर आपण आज आलो आहोत गोवामध्ये आणि आपल्या मित्राच्या घरी आहोत. आणि आपला मित्र माझ्या मागेच आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचं नाव म्हणजे आयान सोलगावकर, म्हणजेच आयान आकाश सोलगावकर. तर मित्रांनो त्यांच्या घरी आपण खूप दिवसातून आलो आहे, कारण की आपण आज म्हणलं नाही ना मला, कारण की 2 दिवस झाले भाडा भेटत नाहीच काहीच. तर भाडा नाही भेटला म्हणून आम्ही यांच्या घरी आलो. चहा नाश्ता किंवा जेवण पण घेऊन का. तर काहीच फॅमिली मेंबर आहेत, आपण काय वाटत नाही. त्यांचं घर पाहू शकता काहीच मस्त की छान आहे. आणि आयन तर तुम्हाला माहीत आहे चिकन ब्रँड आहे. ब्रँडमध्ये तो करेक्ट. फायनली आपण ना आज आपल्या ब्लॉगमध्ये आपण आपला कॅमेरा आयनच्या हातात देऊया आणि त्याला सांगूया त्यांचं पूर्ण घर मला आपल्याला दाखवा. तर मी काय आपलं तुझं घर माझ्या मित्रांना सर्व दाखवून घे. मोबाईल घे आपला आणि पूर्ण घर दाखव कसं घर आहे तुझं छान आहे. तर चला आपण गोवामध्ये जाईस, गोवामध्ये. आणि गोवामध्ये आईचं घर आहे, स्वतःचं घर आहे, काही वाटत नाही. पण मी तुम्हाला घर पूर्ण घरी दाखवणार. गाई चला भाईच्या सोबत तुम्ही एन्जॉय करून घ्या आणि भाई तुमच्याशी बोलणार, काही टेन्शन घेऊ नका गाई. चला जा भाईच्या सोबत. बरे दाखवायचा तुका किती चांगले आहे यार. अरे ऐपो खतरनाक तू, कुछ नहीं आता तेरे को. तेरा साइकिल तो चलाओ. नहीं तो गाइस अपना आयन भाई साइकिल चला के दिखा रहा है आपको. अरे भाई वो ब्रेकिंग मोड है या राइडिंग मोड है. गाइस एन्जॉय आपला आयन सायकल मोड नाही तर रायडिंग मोड चालवते. तर मित्रांनो काय फायदा नाही, कारण की आपला आयन पण शर्मालू आहे. म्हणजे घाला असतं मित्रांनो माझ्यासारख्याच खतरनाक बेकार काम आहे. आपला काय विषय नाही, ते हार्ड विषय आहे. तूच सांग आता काय बोलतोस, सांग. आवडतोस की नाही बोल ना आता. ना ना नाही हां ना हां ना 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 ना. तर काहीच गाणी आहे ना ना, पण आपलं नको तर ना. आपलं ना आयन घाबरतोय गाईस. रेल शाळेला सुट्टी भेटली आहे गाईस, प्रत्येक पोरांना शाळेला सुट्टी भेटली आहे. आणि याची मजा बघा, कुठं बसल्या बघा. खूप मजा आहे तुमची. आणि जाम फिरलास मुंबईला आतास ना तू. मुंबई में गए थे ना फिलहाल. तो अभी ये टाइम में कोई नहीं हीरो मिला तेरे को एक्टर. तर गाईस गेल्या वेळी आला होता तर त्याला सॉरी टायगर शॉप ना, टायगर शॉप सोबत त्याने फोटो काढले आहेत मित्रांनो. तर यावेळी कोणतरी भेटला नाही हिरो, म्हणून बघूया एन्जॉय करतोय गाईस. बोलेगा तभी तो दिखेगा ना भाई, दिखेगा तब दिखेगा. तो बोलेगा नहीं तो कोई सुनेगा भी नहीं. ना मैं तो ना मेरे दोस्त ना आपके दोस्त. तो आप ही बताओ क्या करेंगे. बोलना तो पड़ेगा कुछ भी. क्या बात करें बोला. तो खाली गर्दन हिलाने से क्या फायदा गाईस. चलो तुम्ही सांगा, मला घालून काय फायदा नाही. बोलायला तर पाहिजे आणि तुम्ही सांगा त्याला, तुम्हीच बोला. हाँ, ये बड़ी अच्छी बात कही आप. तू सांग ना ते काय बोलू. नाही बोलू शकत. फायनली गाईज गोवा असंच असतं आणि एन्जॉय असतं. तर गाईज आमचे ॲपी काही संपत नाही ना. ॲपी कब से लेके आए हम, खत्म भी नहीं हो रहा. इतना बड़ा भी किधर है ॲपी तेरा, छोटा ही तो है. खत्म कर. 2 दिन से ॲपी पी रहा है, अभी तक खत्म हो रहा है. ते बघा कुठे गेला खपवायला. तो
फायनली गेलो आपण आता जेवायला बसलोय आणि सोबत खा लिया। झूठ मत हाँ खा लिया कुत्ता। नहीं भाई इसमें तो झूठ बात कर रहा है। हाँ खा लिया कुत्ता, खा लिया। नहीं झूठ कब बात कर रहा है। तक खा लिया? मैंने तो देखा भी नहीं तूने खाया करके। मैं अंदर था, बेडरूम में खाते हुए। पहिले हा आतमध्ये होता, आतमध्ये जेवत होता आणि आपण बाहेर पडलो होतो, आपलाच लक्षात नव्हता. तर पाणी काकडी खायला या आपण लोक खाले. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. कारला फ्राय केलाय. बेस्ट आहे ना कारला फ्राय. बघू शकता मित्रांनो कारला फ्राय केलाय आणि डाळ आहे, भाजी, राईस आहे आणि सलाड आहे. तू तर खाया तिने आवाज दिया नाही या जेवायला मित्रांनो जेवून घेतो पहिला, मग आपण बोलू नंतर करायचं होतं. तर चला मित्रांनो आता जेवण झालं, सर्व मस्त मजा केली आणि आता आपण निघाले थोडासा राऊंड अप करायला गोवामध्ये आणि गोवाचं जरा व्ह्यू बघूया आणि गावं बघूया, छोटे छोटे आतमध्ये ते गावं बघूया. आणि आपला आयन शेठ तुम्ही बघू शकता, आयन दादा स्वतः बाईक चालवत आहे, म्हणजे त्याचे वडील आकाश दादा त्याला गाडी कशी चालवते शिकवतात. तर पाहूया आकाश दादा कसा शिकवतो आणि आयन स्वतः गाडी चालवते. भाई खुश आहे, खुश आया भाई, इसको डर ही नहीं लगता भाई, खतरनाक गाइस देखो वो तेरे को डर नहीं लगता? कड़क है गाइस, कड़क सच में अच्छा लग रहा है गाइस. अब ऐसा कुछ देख के गाइस सच में ऐसा मजा होता है, थोड़ा सा फीलिंग अलग आ रही मेरे को भी. तर चला मित्रांनो बघूया कसं वाटते मी. गाइस बरे आहेत ना तुम्ही सर्व? आपण थोडंसं एन्जॉय करायसाठी थोडंसं बाहेर आलोत आणि खूप मस्त वाटते, जरा बरा वाटते आनंद मनाला. तर मित्रांनो चला एन्जॉय करून घेऊया, थोडंसं मस्ती मजा पाहिजे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि आयन आपली गाडी चालवते. तर चला त्याच्या आपण आता विचार केला आपण जायचं म्हणजे कुठे, तर आपण आयनच्या स्कूलवर जायचं. आयनचं स्कूल तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर चला मित्रांनो आयनचं स्कूल पाहूया आपण. ज्या स्कूलमध्ये तो शिकतोय त्या स्कूलला आपण जाणार आहेत आता या क्षणी. तर तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका, थांबा थोडंसं आणि जाऊया आपण आयनच्या स्कूलपर्यंत. तर चला मला थोडी मजा घेऊया गाणी ऐकून मित्रांनो. फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत आयन बाबाच्या स्कूलच्या जवळ आलोत. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप मोठा स्कूल आहे आणि किती मोठा स्कूल आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहत आहे, मलाही देखील माहिती आहे मित्रांनो. तर पहा आणि पाहतच राहा मित्रांनो. गोवामध्ये आपण आहेत आणि ते पण आयनच्या शाळेत आलो मित्रांनो आपण. तर शाळाच्या साईडला पाहू शकता मित्रांनो चर्च पण आहे आणि खूप मस्त वाटते मित्रांनो, खूपच भारी वाटते बघू शकताय. आणि असं जरा बघायला जरा आनंद होतो मित्रांनो आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी मला खरंच खूपच भारी वाटतं. आणि पाहू शकता मित्रांनो एकदम मस्त वाटते बघा. आणि यांच्याकडची म्हणजे नारळांची झाडं जी कुठे नाही असा हा शब्दच नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही यांच्याकडे नारळ हा खरंच शब्द आहे का. आणि आनंद असं वाटतो नारळ बागल्यानंतर गोव्यात आपण आलोय. तर मित्रांनो कसा वाटला यांचा स्कूल, एकदम मस्त छान. मला देखील आनंद वाटतो मित्रांनो तुम्हाला दाखवायला. काय बोलताय तुम्ही नक्की सांगा कमेंट करून किती मोठा स्कूल आहे आणि कसं वाटतं आणि कसं नाही. छान आहे ना मित्रांनो, नक्कीच सांगा मित्रांनो. आपल्याला आपण वाट बघतोय आयन बाबाचा स्कूल. तर मित्रांनो चला निघूया पुन्हा एकदा आपला प्रवासात. थोडासा आपला आणखी एक व्ह्यू पाहण्यासाठी निघणार आहेत आपण. आणि आपला सूर्यदेव बघू शकताय. ओ सूर्यनारायणा बरे आहेत ना तुम्ही? चला तर आपण थोडंसं एन्जॉय करून घेऊया. हा एक तुम्हाला नजारा दाखवतो थोडासा एक. तर फायनली आपण आता पोहोचलो आहोत मित्रांनो. तर इकडचा एक व्ह्यू पाहूया आणि इकडचा पाहण्यासाठी खरंच भारी वाटतं. तर बघा समोर आपल्या फेरी बोट दिसतो तुम्हाला. तर ती एक बोट आहे मित्रांनो. तर कारण की त्या बोटीचा उपयोग इथं असं होतोय की त्या गावातून ह्या गावात येण्यासाठी
यूज करतात त्याला. तर मित्रांनो कसा वाटतं नजारा नक्कीच एकदा पहा नजर मारून, कारण की मला तर खरंच भारी वाटलं मित्रांनो. एकदम आनंद वाटतो की आतमध्ये जाऊन येऊन कुठे ना कुठे काही ना काही आहेतच गोवामध्ये. असं नाही की गोवा छोटा आहे मोठा, खरंच गोवा खूप मोठा आहे. काही फिरला तर घर भरपूर मोठा आहे काही. तर आपण पाहूया आता. बघा तिकडनं आपल्या समोर येतोय आपली बोट. त्या बोटीमध्ये आपल्याला गाड्या माणसं म्हणजे ट्रॅव्हल करू शकतो मित्रांनो. आपण त्या गावात जाण्यासाठी या बोटीचा यूज करू शकतो मित्रांनो. आपण बाईक गाडी कार वगैरे काय घेऊन जात असेल तर इकडनं तुम्ही जाऊ शकता. त्यांचा काय चार्ज असेल ते पे करू शकता मित्रांनो. तर पहा कसं वाटते. आली आपली बोट आणि आता लागणार किनाऱ्यावर. बाई लागली आणि ओ खराखर बाई कसली आली बघा वरती. डेंजर. आता बघा कोण थांबणार पण नाही, पटकन लागते बघा. आले तरी आपली पब्लिक लगेच बाहेर आलेली आहे गाईस. बघू शकता गाड्या आल्यात बाहेर, माणसं आलीत बाहेर. म्हणजे असा आनंद असतो मित्रांनो. हा आनंद खरंच भारी असतं. तर चला एक थोडासा आपण एक आतमध्ये एंट्री करून बघूया. आम्ही कुठे जाणार तर नाही मित्रांनो, फक्त एक एंट्री करतोय बोटमध्ये बस असा थोडा राऊंड अप करण्यासाठी आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. थोडा मजा करूया चला. फायनली गाईस एन्जॉय करतो आणि फिरतो आम्ही. आज असंच काही काम करतं आम्हाला आणि भाडा तर नाहीच भेटला. एकदम एन्जॉय करत आले गाईस. असं होतं बघा हे करतात. आणि आपला फ्रेंड आहे आकाशभाई आणि त्यांचा मुलगा बाबा बघू शकताय. आपण त्यांच्या कॉलेजला पण गेलो होतो गाईस. कॉलेजला एन्जॉय केला आपण त्यांच्या म्हणजे त्याचा सॉरी हायस्कूलमध्ये त्याचा स्कूल आहे बाबाचं स्कूल. बाबाच्या स्कूलवर पण जाऊन एन्जॉय केली काही आम्ही. आणि थोडं फिरतोय आम्ही कंटाळलो म्हणून. तर या एन्जॉय करूया गोव्यामध्ये. थोडंसं गोव्यात एन्जॉय बारा नाही म्हणून. ॲक्च्युली बघा आपल्याला कसं आहे सेम आपल्यासारखं इकडं पण काही जसं आपल्याकडे खाड्या आहे तसं तिकडे पण खाड्या आहेत. मस्त गावं बघा तिकडचे. फायनली खूप छान गाव आहेत, मस्त वाटत बघा. पण तर इकडे नारळाची झाडं एकदम मस्त आहे. ते बघूनच जरा आनंद होते काही. सर्व काय नारळ पाहिजे तुम्हाला बघायला भेटणार ते काही. फायनली गायचं आम्ही बाहेर आलो बघू शकता. आम्ही बोटीच्या आता गेलो होतो एन्जॉय करणार आणि आता बघू आमची बाईक काढणार. आम्ही सरळ जाणार काहीच एन्जॉय दिस कॉन्सेप्ट प्ले तर आम्ही निघतो. ॲक्च्युली बाईक माझी बॅग ठेवायची विसरलो काहीच. बॅगवरती गाडी ठेवायची पण मला घाई होती. आम्ही तर निघालो बॅग घेऊन डायरेक्ट. फर्स्ट टाईम बॅग घेऊन आलो आणि फर्स्ट टाईम ब्लॉग करतो बॅगसोबत घ्यायचं. चला निघतो आम्ही. आमची गाडी येतो त्याच्यासोबत जाऊन एन्जॉय करू घ्यायचं. हो भाई बाबा. चला मित्रांनो आम्ही आता निघालो घरी जायला फायनली. तर चला घरी जातो आणि भेटू थोड्या वेळात. फायनली गाईज आता आपण पोहोचलो आपल्या गाडीत. मस्त वाटला आजचा दिवस. जरा बरा वाटला की आज भाडा पण नव्हता, कंटाळा पण आला होता गाईज. तर मस्त की थोडासा राऊंडअप करू आलो गोव्यातून. आम्ही थोडासा फिरायला गेलो होतो फॅमिलीसोबत आपल्या. तर आपले फ्रेंड होता. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघितली नक्की कशी वाटली मित्रांनो. अशीच थोडीशी मस्ती मजा आपली चालूच आहेत आपल्या आणि आमची अशी थोडी फॅमिली असतं गाईज. तर आपण असंच गोव्यामध्ये आलो की थोड्या मित्रांसोबत आपण राहतो एन्जॉय करतो सर्वांसोबत आणि सर्वांसोबत हसत खेळत राहणं हा आपला काम आहे. तुम्हाला तर माहिती आहे काय. आणि तुम्ही देखील तसंच करा आणि हसत खेळत राहा सर्वांसोबत. तसंच आनंद आणि आनंदच राहा मित्रांनो. तर नक्कीच कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा मित्रांनो. आणि आपला मित्र गोव्यातला फ्रेंड आपलं कसं आहे मित्रांनो आयन बाबा ते देखील मला कमेंटवर सांगा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर भावांनो सबस्क्राईब करा आपला चॅनल गाईज. तुम्ही जर नक्कीच करणार मित्रांनो आणि करायलाच पाहिजे गाईज. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.